नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सगळेजण आता आउट हाऊसमधील आता मधुभाऊंच्या रूममध्ये आलेले असतात. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो की मधुभाऊ, हे बघा सगळ्यांच्या रूम चेक झाल्या, तन्वीचा हार काही भेटत नाही आहे, त्यामुळे फक्त आता तुमचीच रूम राहिली. मधुभाऊ म्हणतात काही हरकत नाही, बघा ना. आणि लगेच कल्पना आता प्रियाला त्या रूममध्ये चेक करायला सांगते. प्रिया आता अर्जुन सायलीला म्हणते, तुम्ही जरा बाजूला होताल का आणि मला चेक करू द्यात. आणि पटकन आता प्रिया ही ड्रॉवर चेक करू लागते. आणि एका पाठोपाठ एक 4 ड्रॉवर चेक केल्यानंतर अर्जुन सायली सगळेजण आता प्रियाकडे बघत असतात. आणि त्यानंतर कपाट उघडून प्रिया आता मधुभाऊच्या गोळ्याचं बॉक्ससुद्धा चेक करते. त्यानंतर आता प्रिया ही मधुभाऊचे कपाट उघडते. कपाटातील मधुभाऊंचे सगळे कपडे आता प्रियाने चेक केलेले असतात. त्या कपाटातील आता एक बॅग प्रिया ही बाहेर काढते. आणि प्रिया आता सगळ्यांकडे बघते आणि ती बॅग आता कॉटवर ठेवते. आणि लगेच आता प्रिया त्या बॅगची चेन उघडते. आणि त्यानंतर आता त्या बॅगमधील सगळे कपडे बघितल्यानंतरही प्रियाला आता तो दागिना भेटत नाही. सगळेजण आता खाली माना घालून इकडे तिकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता प्रिया पुन्हा ती बॅग ठेवून देऊ लागते. सगळेजण आता प्रियाकडे बघतात. पुन्हा प्रिया मधुभाऊकडे बघते आणि ती बॅग कॉटवर ठेवून त्या बॅगची साईड चेन उघडते. आणि त्यामध्ये आपण तो दागिना कसा ठेवला हे आता प्रियाला आठवून पटकन प्रिया आता त्या कप्प्यामध्ये हात घालताच आता तो दागिना आणि ते नेकलेस आता प्रियाने हातात घेतलेलं असतं. आणि मधुभाऊच्या बॅगमध्ये तो नेकलेस भेटताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. अर्जुन आणि सायलीला तर शॉकच बसलेला असतो. आणि प्रिया आता नाटक करत म्हणते, बघा बघा मधुभाऊच्या बॅगेत मला माझं नेकलेस सापडलंय. ते ऐकून आता सायली म्हणते की हे कसं शक्य आहे प्रिया. प्रिया म्हणते की जे घडलंय ना ते सायली अगं तुझ्या समोरच घडलंय. मधुभाऊ म्हणतात, प्रिया मी असं काहीच केलं नाही. तर प्रिया म्हणते की तुम्हाला जी काही सफाई द्यायची ती मला नका देऊ, या घरातील सगळ्यात मोठ्या व्यक्तीला द्या. आणि रडतच आता पूर्ण आजी असे म्हणत प्रिया बाहेर जाते. प्रियासोबत अश्विन, प्रताप, कल्पना सगळेजण बाहेर जातात. सायली आता इकडे मधुभाऊला समजावते. आणि रडतच आता लगेच प्रिया ही पूर्णाजी समोर येत म्हणते की माझा दागिना सापडला पूर्णाजी मधुभाऊंच्या बॅगमध्ये. आणि आता मग पूर्णाजीला धक्का बसून पूर्णाजी रागाने मधुभाऊकडे बघते. पाठीमागून अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथे येतात. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की हे बघ पूर्णाजी, अगं मला हार चक्क मधुभाऊच्या बॅगेत सापडलाय, म्हणजे तो हार मधुभाऊंनी चोरलाय. मधुभाऊ म्हणतात नाही नाही हे खोटं आहे. प्रिया म्हणते मधुभाऊ तुमची चोरी पकडली गेली तर पूर्णाजीने तोंडाला हात लावलेला असतो. नाटक करत प्रिया म्हणते की मधुभाऊ तुम्हाला जर पैसे हवे होते तर मला सांगायचे ना, मी दिले असते. सायलीला आता राग येतो. सायली म्हणते प्रिया तोंड सांभाळून बोल, कुणाला बोलतेस ना याचं भान ठेव. प्रिया म्हणते बरोबर आहे सायली तुझं, तू आपण ज्याला बाप मानलं ना त्याचे हे असे गुण बघणं ना जरा अवघडच असतं. आणि त्यानंतर आता मधुभाऊ ते ऐकून म्हणतात की मला आता हे ऐकवत नाही. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की प्रिया खोटेपणाचा साळसूदपणाचा आव आणू नको. अश्विन म्हणतो की तू काय बोलतोयस दादा, अरे हा हार मधुभाऊंच्या बॅगमधून निघालाय, तू सुद्धा बघितलंयस. कल्पना म्हणते की आपल्या घरात हे असं काही होईल याची मला अपेक्षाच नव्हती. पूर्णाजी म्हणते मधुभाऊ तुझ्याकडून ही अपेक्षा मला वाटतच नव्हती. मधुभाऊ म्हणतात की अहो अन्नपूर्णा मॅडम मी चोरी केलेलीच नाही. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते मधुभाऊ तुम्ही असं सुद्धा म्हणतात की तुम्ही खून केला नाही म्हणून, मग ते कसं सिद्ध करायचं. लगेच ते ऐकून अर्जुन म्हणतो शट अप प्रिया. तेवढ्यात कल्पना म्हणते की अर्जुन हे कोर्ट नाही घर आहे आणि इथे मनाची साक्ष पुरेशी असते. आणि त्यानंतर आता लगेच कल्पना म्हणते की मधुभाऊंनी प्रियाच्या रूममध्ये जाऊन हार चोरलाय आणि ही साक्ष हे सगळ्यांनी बघितलं हे पुरेसं आहे. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते की मधुभाऊ तुम्हाला एवढी काय हाय लागली होती. हात जोडतच आता सायली म्हणते की अहो आई तुम्ही असं या प्रियावरती विश्वास ठेवू नका. आणि त्यानंतर आता लगेच आता अश्विन म्हणतो की काल मधुभाऊ सगळ्यांच्या समोर आमच्या रूममध्ये आले होते. कल्पना म्हणते अजून काय पुरावा हवा आहे. तर प्रताप आता सगळ्यांना थांबवते आणि म्हणतो 1 मिनिट. प्रताप म्हणतो पण मला एक सांगा मधुभाऊला हार चोरून काय मिळणार आहे. मला एक सांग ना तन्वी, तू तो हार दाखवण्यासाठी मधुभाऊंच्या रूममध्ये घेऊन गेली होती का. प्रताप म्हणतो म्हणजे चुकून तो तिथे राहिला असेल आणि मधुभाऊंनी उचलून बॅगमध्ये ठेवला असेल, असं सुद्धा होऊ शकतं. प्रिया म्हणते बाबा मी त्यांच्या रूममध्ये जातच नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांच्या गोष्टी मला पटत नाही, म्हणून मी त्यांच्या रूममध्ये जातच नाही आणि दागिना दाखवण्याचा तर प्रश्नच येत नाही बाबा.
प्रिया म्हणते तेव्हा हा हार मधुभाऊंनी चोरलाय. पूर्णाला राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो की प्रिया, मधुभाऊंना तुझ्या रूममधून आम्ही आमच्या बरोबर बाहेर आणले होते तेव्हा हार चोरण्याचा प्रश्नच येत नाही. तर प्रिया म्हणते अर्जुन तुझा तो गैरसमज आहे. त्यानंतर आता प्रिया म्हणते पूर्णाजी आई, आपण ज्यावेळेस देवळात देवदर्शनाला चाललो होतो त्यावेळेस माझा मोबाईल विसरला होता, आठवतं आहे का तुम्हाला मी म्हटले होते? तर पूर्णाईला आठवतं. पूर्णाई म्हणते हो प्रिया. प्रिया म्हणते त्यावेळेस मी पुन्हा मोबाईल आणायला गेले तर मधुभाऊ माझ्या रूममध्ये माझं कपाट उघडून काहीतरी शोधत होते. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. ते ऐकून सायली म्हणते की अगं प्रिया, किती खोटेनाटे आरोप करशील तू. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही नसताना मधुभाऊ तुमच्या खोलीत जाऊन चक्क कपाटही उचकतात. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की तन्वी, चक्क मधुभाऊ तुझे कपाट उचकत होते आणि तू बाहेर बघत उभा होती फक्त. कसा तुझ्यावर विश्वास ठेवायचा तन्वी? मधुभाऊनी आता मान खाली घातलेली असते. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की मधुभाऊलाच विचारा. मधुभाऊ सांगा ना आता गप्प का, तुम्ही माझ्या खोलीत होतात की नाही? मधुभाऊनी आता खाली मान घातलेली असते. आणि वेड्या मधुभाऊंनी स्वतः निर्णय घेऊन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला असतो. आणि मूर्ख मधुभाऊला आता प्रियाने आणखीनच मूर्ख बनवलेले असते. आणि प्रियाच्या रूममध्ये तो फोटो बघण्यासाठी गेलेले मूर्ख मधुभाऊ प्रियाच्या जाळ्यात अडकलेले असतात. आणि स्वतःला एकदम सत्यवादी समजणारे मधुभाऊ आता प्रियासमोर उभा असतात. तर प्रियाने आता मधुभाऊला खरं बोलण्यासाठी सांगितलेले असते. आणि मान खाली घालत बिनलाजेप्रमाणे मधुभाऊ म्हणतात हो, आलो होतो मी प्रियाच्या रूममध्ये. ते ऐकताच आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघू लागतात. तर पूर्णाजी म्हणते की अहो काय, अश्विन घरामध्ये नसताना आम्ही त्याच्या रूममध्ये सुद्धा जात नाहीत. आणि आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही का गेला होतात? तर अर्जुन म्हणतो की मला नक्की खात्री आहे की काहीतरी महत्त्वाचं काम असेल. आणि मधुभाऊला आठवतं की सायलीचा फोटो प्रियाच्या बॅगमध्ये होता. आणि मधुभाऊ तसेच मूग गिळून आता गप्प बसलेले असतात. अश्विन म्हणतो बोला ना मधुभाऊ. मूर्ख मधुभाऊ आता सगळं काही ऐकत असतात. आणि त्यानंतर हात जोडतच आता मधुभाऊ म्हणतात मी चोरी केलेली नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यानंतर आता चुटकी वाजवत बोट करत आता सायली म्हणते की प्रिया गप्प बस, तू आता काय केलं ना हे मला चांगलंच माहीत आहे. मधुभाऊच्या विरोधात खोटा पुरावा मिळवण्याचा तू प्रयत्न करते. आणि सायली म्हणते की पण मधुभाऊ निर्दोष असल्याचा आत्ता माझ्याकडे पुरावा नाही आहे. ते ऐकून आता अश्विन म्हणतो वा, मधुभाऊने खून केला तरी ते निर्दोष, मधुभाऊने चोरी केली तरी ते निर्दोष. राग येऊन हात करत आता प्रिया म्हणते की अश्विन एक नंबर पोहोचलेला माणूस आहे हा. वडील म्हणून यांना मी कायम आदर देण्याचा प्रयत्न करत आले, पण आश्रमात याचे काय काळे धंदे चालायचे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. सायलीला आता खूप राग येतो. सायली आता प्रियाला मारण्यासाठी प्रियाकडे धावून जाते, पण मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात की सायली थांब. प्रिया काय वेगळं बोलली, कोर्टात जे बोलली तेच इथे बोलली आणि फक्त इथे ऐकायला मी होतो. आणि त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की आता मी कुसुमकडे जाऊन राहतो. तर अर्जुन म्हणतो नाही, कारण तुम्ही तिथे सेफ नाही आहात. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की हे असे इथे चोऱ्या माऱ्या करतायत तरीसुद्धा यांना इथंच ठेवायचं का? तर अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स, कारण याआधी सुद्धा असा चोरीचा प्रकार अगोदर झाला होता. आणि लगेच प्रियाला ते आठवतं. अस्मीने तिचे दागिने गायब झाल्याचे कसे आता आरडाओरड करून सगळ्यांना सांगितले होते. आणि त्यावेळेस सायलीवरती दागिने चोरीचा कसा आरोप लावला होता. आणि प्रियाने सांगितले होते की अर्जुन तुझी ती फ्रॉड बायको आहे ना, दागिने घेऊन पळून गेली. हे सगळं आता प्रियाला आठवतं. आणि त्यानंतर आता ते दागिने कसे मिळाले आणि सायली कशी निर्दोष सुटली हे सगळं आता प्रियाला आठवतं. अर्जुन म्हणतो की आपल्या घरात पूर्णाजीचा नेकलेस चोरीला गेला होता सेम असाच, आणि त्याचा ब्लेम मग माझ्या बायकोवर आला होता तोही असाच. आणि मग तो दागिना कुठे सापडला? आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मग त्यावेळेस काय झालं होतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाही का? तर प्रताप म्हणतो हे सगळं तन्वी आणि अस्मिताने केलं होतं, नंतर समजलं. आणि म्हणजे त्यांनी तो नेकलेस घेतला होता आणि सायलीच्या पर्समध्ये लपून ठेवला होता. आणि अर्जुन म्हणतो की हे तर सगळ्यांना आठवतंच ना. अर्जुन म्हणतो आता मला सांगा सेम असंच घडलं असेल असं आणि नसेल कशावरून? आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की त्यावेळेस मी आता खोटं बोलले होते, मी मान्य करते पूर्णाजी, पण आता मी खरं बोलते. हा हार ना मला मधुभाऊच्याच बॅगमध्ये सापडला आहे.
आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन, मधुभाऊला वाचवण्यासाठी तू आता माझ्यावर आरोप करू नकोस. तर अश्विन म्हणतो की आणि त्यावेळेस सगळं हे अस्मिताईने केलं होतं, फक्त प्रियाला मध्ये ओढलं. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग आपण आता पोलीस कंप्लेंट करूयात. आणि जर मधुभाऊंनी चोरी केली हे सिद्ध झालं तर मी सुद्धा मधुभाऊंना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकेन. आणि ते ऐकताच आता प्रियाला आणि सगळ्यांना मोठा घाम फुटलेला असतो. पोलीस जर आले आणि चोरी आपण केल्याचे पकडले तर मग काय, अशी भीती प्रियाला आता वाटलेली असते. त्यानंतर आता अश्विन म्हणतो ठीक आहे, करूया मग पोलीस कंप्लेंट, आमची बाजू खरी आहे, आम्ही कशाला घाबरायचं. अर्जुन आता प्रियाकडे बघतो, प्रिया घाबरलेली अर्जुनच्या लक्षात येते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग बोलावतो पोलिसांना. आणि अर्जुन मोबाईल काढतो. तेवढ्यात विचार करून घाबरलेली प्रिया म्हणते की नको अश्विन, थांब अश्विन, पोलीस कंप्लेंट नको. सगळेजण आता प्रियाकडे बघू लागतात. प्रिया म्हणते की जर पोलीस सुभेदारांच्या घरी आली तर काय आबरू राहील, तेव्हा मिळालाय अश्विनाचा हार, जाऊ दे. आणि कल्पना म्हणते की अशा माणसांना पोलिसांच्या हवालीच द्यायला पाहिजे. आणि आता प्रिया म्हणते की नाही, नको, जाऊ द्या, कारण काही जरी झालं तरी मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलंय. आणि या वयात त्यांना असं काय सोसायला हवं. तर आता सायली म्हणते की पोलिसांची भीती वाटायला लागली की काय प्रिया. सायली म्हणते की पोलिसांचं नाव काढून मधुभाऊंचा तुला पुळका आलाय वाटतं प्रिया. प्रिया म्हणते की कारण मला घरात शांतता हवी. आणि पूर्णाजी म्हणते बरोबर आहे, घरातल्या गोष्टी घरातच असाव्या लागतात. आज काही जरी झालं तर ते खूप दुर्दैव आहे. पूर्णाजी म्हणते की तेव्हा पुढे असं काही होणार नाही याची काळजी घ्या. तर प्रताप म्हणतो की आता हा विषय बंद करा. पूर्णाही निघून जाते तर कल्पना अर्जुनकडे बघत म्हणते या घरात अजून काय काय बघायला मिळणार आहे देव जाणे. त्यानंतर आता अश्विन प्रियाला घेऊन तेथून निघून जातो. तर सायली मधुभाऊचा हात धरते आणि मधुभाऊला त्यांच्या रूममध्ये घेऊन येते. आणि त्यानंतर मधुभाऊला पस्तावा येऊ लागतो. मधुभाऊ रडू लागतात. मधुभाऊ म्हणतात की माझ्यामुळे मुली तुला आज मान खाली घालावी लागली, माझ्यावरती चोरीचा आळ आला आणि तुझी मान शर्मेने खाली गेली, मी आता इथे नाही राहू शकत. आणि आता अर्जुन मधुभाऊला समजावतो आणि म्हणतो की असं तुम्ही बोलू नका प्लीज. आणि त्यानंतर आता मधुभाऊला सायली पाणी प्यायला देते. तर मधुभाऊ म्हणतात की हे बघ सायली, बाहेर मी काही बोललो नाही, पण आता सांगतो, आश्रमात मी काका काकूंसोबत राहत होतो आणि मी काका काकांसोबत सुद्धा राहतो, माझ्यामुळे तुमच्या संसारामध्ये तडे जायला नको. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, तुम्ही तुमच्या जावायचं देखील ऐकणार नाही आहेत का. मधुभाऊ आता अर्जुनकडे बघतात. आणि तुमच्या जीवाला धोका आहे हे आता अर्जुन मधुभाऊला सांगतो. तर गुंडांनी आपल्याला कसे हल्ला करून आता आपल्याला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता हे मधुभाऊला आठवतं. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही कुठेच जाणार नाही आहात. आणि त्यानंतर आता अर्जुन हा 2 हवालदारासोबत आणि इन्स्पेक्टरसोबत आश्रमात आलेला असतो. चैतन्य आणि सायलीसुद्धा तिथे असतात. आता मधुभाऊ काय कसं घडलं याचं वर्णन करू लागतात. आणि त्या पद्धतीने हवालदार तिथे उभा राहिलेले असतात. आणि समोरच प्रियाच्या स्टेटमेंटप्रमाणे प्रिया ही समोरच्या टेबल पाठीमागे लपली होती, पण त्या अँगलने प्रियाला तेथून काहीच दिसत नव्हतं हे आता प्रूव्ह झालेलं असतं. आणि लगेच आता अर्जुनच्या हाती सगळ्यात मोठा पुरावा आलेला असतो. आणि लगेच अर्जुन म्हणतो की हा आपला केस पलटवण्यासाठी एक टर्निंग पॉईंट आहे. आणि प्रियाने खोटी साक्ष दिली, प्रियाला काहीच दिसत नव्हतं हे सत्य, हा पुरावा आता अर्जुन समोर आलेला असतो. तर आता भर कोर्टात तो पुरावा सिद्ध करून अर्जुन आता दामिनी देशमुखला आता तोंडावर पाडून कशी केस पलटवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.